हे बघा, ह्या रोडने आपण सरळवरती नीलकंठेश्वरला जातो आणि त्याच्याबरोबर डाव्या बाजूला इथं हे पांडवकालीन सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे जांभळी या गावामध्ये. जय शिवराय मित्रांनो, आता आपण नीलकंठेश्वरच्या पायथ्याला आहोत जांभळी या गावामध्ये. आणि इथं पांडवकालीन सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ज्याची निर्मिती पांडवांनी केली असं म्हणतात आणि त्याचे पुरावेही आपल्याला इथं मिळतात. मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, तर त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आपण जाऊन पाहूया ते मंदिर. मंदिराच्या बाहेर आपल्याला ह्या 4 मोठमोठ्या शिला पाहायला मिळतात. हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे, बऱ्याच मोठ्या शिला आहेत ह्या. आणि त्या शेजारी 4थं विरगळ आहे. हे बघा, हे विरगळ आहे. आणि बरोबर समोर ही नंदी महाराजाची मूर्ती पाहायला भेटते. झीज झाली तिची बरीचशी आणि तोडफोड सुद्धा झालेली आहे. हे पाहिजे इथं चौकटवरची ज्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे. ही मंदिराच्या वरची चौकट असते. तर आणि ही विरगळ आहेत बाजूला. इकडं उजव्या साईडला सुद्धा आहेत काही विरगळ. हे बघा, पूर्णपणे तोडफोड झालेली आहे मंदिराची. आत्ता सिमेंटमध्ये पूर्ण बनवलेलं आहे मंदिर. फक्त गाभाऱ्याचा अर्धा भागच जो आहे ना, तोच तेवढा फक्त पुरातन आहे. हे पहा, ही जुन्या काळातली पेटी. गाभाऱ्यातला अर्धा भाग फक्त जो आहे तो पुरातन राहिलेला आहे. बाकी पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे मंदिर. गणपती बाप्पाची मूर्ती ही बहुतेक भगवान विष्णूची आहे. हे बघा, हे पुरातन आहे, फक्त कलर दिला याला, पण बांधकाम पुरातन आहे. आणि हे आतमध्ये सोमेश्वर महादेवांची पिंड. तिचे सुंदर अशी आणि रेखीव अशी पिंड आहे. आणि बरोबर या उजव्या साईडला इथं एक छोटंसं कुंड, दगडामध्ये कोरीव कुंड बनवलेलं आहे. आणि हा एवढाच फक्त भाग जो आहे तो राहिला आहे फक्त जुना. आणि इथून वरचा पांढरा कलर दिसतोय ते सगळं सिमेंटचं बांधकाम आहे हे वरचं. या मंदिराच्या बाजूचा तो परिसर आहे ना, तिथे सुद्धा आपल्याला हे पुरातन अवशेष पाहायला मिळतात.